अंतराय मूळ
कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे. भजनात तर उड्या मारायच्या असतात, पाय दुखते गुडघे दुखतेत म्हणायचं नसतं. शेतात तिकडे शेजाऱ्याची म्हैस गाय जर तिथं त्या गावात उसात जर आली, पीटी उशाला महाग टाकतील एवढं पळ सुटताल. पण इथं भजनात नाही, इथं उड्या मारणार कोणी. एवढे पळ सुटतात त्या पीटी उशाला महाग टाकताल पळण्यामध्ये. कधी शेजाऱ्याची गाय म्हैस जर इथं गावामध्ये उसामध्ये जर आली, हिरवं खायला आली, एवढे पळ सुटणार. पण भजनात म्हणलं की नाही, गुडघे दुखतेत पाय दुखतेत, असू द्या. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे. तुकोबरायांनी आम्हाला सांगितलं की संतांजवळ विशेष लाभ आहे, विशेष लाभ आहे, विशेष. मग शास्त्रानं दोघाची सेवा सांगितली, एक म्हणजे त्या भगवंताची सेवा सांगितली आणि संतांची एक सेवा सांगितली. पण तुकोबरायांनी आग्रक्रमानं देवापेक्षाही संतांच्या सेवेला प्राधान्य दिलं. तुकोबरायांनी कशामुळं? यामध्ये आमचा फायदा आहे. देवाची भक्ती करण्या अगोदरही आम्ही संतांची भक्ती करायची, यामध्ये आमचा फायदा आहे. काय फायदा आहे? कशामुळं? देवाची भक्ती केल्यानंतर देवही आमच्यावर कृपा करतो आणि संतांची आम्ही भक्ती केल्यानंतर, संतांची सेवा केल्यानंतर संतही आमच्यावर कृपा करतात. पण दोघांच्या कृपा करण्यामध्ये फरक आहे. पहा, आम्ही त्या भगवंताची भक्ती केली, तो भगवंत आमच्यावर कृपा करतो नाही असं नाही, परंतु कृपा करण्याची त्याची पद्धत वेगळी आहे. देव त्याची कृपा आम्हाला द्यायच्या अगोदर तो काय करतो? आमच्या सर्व कर्म अकर्माचा हिशोब आमच्याकडून घेतो, आमच्या पाप पुण्याचा सगळा हिशोब आमच्याकडून घेतो. आमचं गुण दोष जे काही आहे ते सर्व आमच्याकडून अगोदर त्याचा हिशोब घेतो, त्याचं फळ आम्हाला देतो, ते फळ आम्हाला अगोदर भोगायला लावतो आणि मग त्याची काय करतो? कृपा आम्हाला देतो. ही देवाची कृपा करण्याची पद्धत आहे. पहा, त्याचा नियमच आहे. काय नियम आहे त्याचा? घेसी तेव्हा देसी. तो सर्वप्रथम आमचं सर्व पाप पुण्याचा हिशोब आमच्याकडून घेणार, आमच्या कर्म अकर्माचा हिशोब आमच्याकडून घेणार, आमच्या दोष गुणाचा हिशोब आमच्याकडून घेणार आणि मग त्याची कृपा करणार. पण आम्ही जेव्हा संतांची सेवा करू, जेव्हा संतांची भक्ती करू, संत आमच्यावर कृपा करताना कशी कृपा करतात? संत आमचा एकही आमचं पाप पाहत नाहीत, आमचं पुण्य पाहत नाहीत, आमचं कर्म अकर्म अगदी दोष गुण काही काही पाहत नाहीत. आम्ही जसे आहोत तसं आम्हाला काय करतात? त्यांच्या पदराखाली घेतात. हा संतांचा महिमा आहे आणि ही संतांची कृपा करण्याची ही पद्धत आहे. पहा, तुकोबाराय म्हणतात ना, गुण दोष याते न विचारी काय, गुण दोष याते न विचारी काय, गुण
पद्धत. संत ज्याच्यावरही कृपा करतात त्याचं पाप पाहत नाहीत, पुण्य पाहत नाहीत, गुण दोष कर्म अकर्म काही पाहत नाहीत. जो जसा आहे तसा काय करतात, त्यांची कृपा त्यांच्यावर देतात. पहा, गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. प्रसिद्ध उदाहरण वाल्मिक ऋषी, महर्षी वाल्मिक, ज्यांनाच अगोदर वाल्या कुळी म्हणायचे. किती पाप त्याचं, किती पाप, ब्रह्महत्या राशी पातकी अपार, तरीही वाल्मिकी किंकर वंद्य केला. नारदांची कृपा झाली, संतांची कृपा झाली, तिथंच सगळं त्याचं पाप संपलं. किती पाप होतं, ब्रह्महत्या, त्याच्या राशी, एक ब्रह्महत्या नाही, ब्रह्महत्याच्या राशी. आणि बारके असले पाप त्याचा तर काही त्याचं ठाव ठिकाणच नाही, त्याचं गणितच नाही. ब्रह्महत्याच्या राशी आणि पातके अपार, त्याला पारच नाही, बारीक सारीक पाप किती. पण असाही वाल्मिकी नारदांच्या कृपेमुळे काय झाला, वंद्य झाला, तिथं पाप संपलं सगळं. मग एवढं मोठं पाप केलं त्या वाल्मिकीनं, त्या वाल्या कोळ्यानं. मग देव पहा, एखादी पायाखाली आमच्या मुंगी जरी मिली आमच्याकडून, तरी देव आम्हाला त्या कर्माचं फळ भोगायला लावतो. मग एवढं पाप त्या वाल्या कोळ्याचं, त्याला त्या कर्माचं फळ भोगावं लागलं नाही का? कारण त्याचा अंगीकार कोणी केला, संतांनी अंगीकार केला. वाल्मिकीचा अंगीकार कोणी केला, महर्षी नारदांनी काय केला, अंगीकार केला. देवही त्या वाल्या कोळ्याला त्याच्या पापाचं फळ देऊ शकले नाही. नारद वचनासाठी वाल्मिकी परम पापिष्ठी, म्या वंदू केला वैकुंठी, नाम परिपाठी पवित्रत्वे. पहा, देव म्हणतात एवढा मोठा पापी वाल्मिकी, परंतु केवळ नारदांच्या वचनासाठी काय केला, म्या वैकुंठीमध्ये त्या वाल्मिकीला स्थान दिलं आणि तिथं त्याला काय केलं, त्या वैकुंठाचा वास दिला. एवढं मोठं पद त्या वाल्मिकीला दिलं, देवाने दिलं आणि स्वतः नारदांनी दिलं. नारदांनी काय केलं, संत आपली कृपा करत असताना काय करतात, आपली योग्यता काय करतात, त्या साधकाला देतात. आपणा सारिखे करीती तात्काळ, लगेच त्याला काही वेळ लागत नाही, त्याला काळ लागत नाही, वेळ लागत नाही. मग नारदांनी आपलं पद काय दिलं, महर्षी पद दिलं वाल्या कोळ्याला. मग जसं महर्षी नारद तसंच महर्षी वाल्मिकी. आणि संतांजवळ तुकोबाराय सांगतात एक लाभ आहे आणि तो विशेष लाभ आहे, संतांजवळ आहे. पहा, मनुष्य प्रारब्ध घेऊन जन्माला येतो. मग प्रारब्धानं त्याला त्याच्या प्रारब्धामध्ये जेवढे लाभ लिहिलेले आहेत, त्याच्या भाग्यामध्ये जेवढे लाभ दिलेले आहेत, तेवढेच त्याला मिळतात. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. कपाळ म्हणजे भाग्य. मनुष्याच्या कपाळामध्ये म्हणजे भाग्यामध्ये जेवढे लाभ लिहिलेले आहेत, त्याच्या पुढं त्याला लाभ मिळत नाही, आणि त्याच्या पुढे जर लाभ मिळवायचा असेल तर तो लाभ कुणाजवळ आहे, लाभ तो विशेष संत संगे. पहा, प्रारब्धाने मनुष्याला वडिलोपार्जित जमीन जुमला प्रारब्धाने, किंवा अगदी वारसा हक्काने मुलाला जमीन जुमला, सगळं काही मिळतं. त्याची संपत्ती, वडिलाची संपत्ती वारसा हक्काने किंवा प्रारब्धाने त्या मुलाला मिळते. पण वडिलाचा परमार्थ प्रारब्धाने मुलाला मिळत नाही. तो परमार्थ काय करावा लागतो, स्वतः काय करावा लागतो, कमवावा लागतो. ठीक आहे, संपत्ती वारसा हक्काने मिळेल, पण ज्ञान भक्ती वैराग्य, वडिलाचं भक्ती, वडिलाचं ज्ञान, वडिलाचं वैराग्य हे वारसा हक्काने मुलापर्यंत येत नाही. त्या मुलाला स्वतः काय करावं लागतं, कमवावं लागतं, स्वतः कमवावं लागतं. पहा, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल. पित्याचं धन प्रारब्धानं मुलाकडेच जातं, त्याबद्दल शंका नाही. पहा, काही साधनं आहेत, काही साधनं इतरांनी जरी केली तरी त्याचं फळ आम्हाला मिळतं.
इतरांनी केलेली साधनं त्याचं फळ आम्हालाही मिळतं. पहा, घरामध्ये सत्यनारायण पूजेला आपण बसलेले, मग दोघं सत्यनारायणच्या पूजेला बसलेले असतात. मग ते ब्राह्मण बुवा सांगतात सुपारीची पूजा करा, नारळाची पूजा करा, त्या कलशाची पूजा करा. मग दोघे जण पूजेला बसलेले असतात, एक जणच पूजे करत असतो. त्या दुसऱ्यानं फक्त काय करायचा, पूजा करणाऱ्याचा हात नुसता असा काय करायचा, धरायचा. किंवा होम करत असताना त्या होमामध्ये आहुती देताना एकानं आहुती द्यायची आणि एकानं नुसता हात धरायचा. ज्यानं हात धरलेला आहे त्याला सुद्धा काय होतं, त्या यज्ञाचं त्या पूजेचं फळ मिळतं. पण एखादा जेवायला लागलाय आणि त्याच्या हाताला जर आम्ही धरलं तर ते अन्न आमच्या पोटात जाईल का? एखादा जर जेवायला लागलाय आणि त्याचा जर आम्ही हात धरला तर अन्न आमच्या पोटात जाईल. मग तसं वडिलाचं सर्व संपत्ती जे काही असेल, जे काही जंगम असेल, स्थावर असेल, जे काही असेल ते वारसा हक्कानं मुलापर्यंत येतं. पण वडिलाचा परमार्थ मात्र वारसा हक्काने आणि प्रारब्धाने मिळत नाही. तो ज्या त्याला काय करावा लागतो, स्वतःची स्वतःला मिळावा लागतो. जसं अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक तरी काही पाक घरोघरी. तुकोबाराय म्हणतात, जर अन्नाच्या नुसत्या वासानं जर मनुष्याची भूक शमली असती तर घरोघरी स्वयंपाक झाला नसता. किंवा देखोने जीवन जरी जाय तहान तरी काही साठवण घरोघरी. पाण्याकडे नुसतं बघून जर मनुष्याची तहान भागली असती तर मनुष्यानं घरी हंडे डेरे भरून ठेवायची काही गरज नव्हती. मग नुसतं परमार्थ आमच्या घरामध्ये वाड वडिलापासून वारी आहे, परमार्थ आमच्या घरामध्ये आहे म्हणून चालत नाही. स्वतः परमार्थ काय करावा लागतो, स्वतः करून घ्यावा लागतो. ज्याच्या त्यानं काय करावा लागतो, तो परमार्थ करावा लागतो आणि तो मिळवावा लागतो. आणि तो लाभ कुणाजवळ आहे तर संतांजवळ आहे. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभ तो विशेष संत संगे. प्रारब्धा व्यतिरिक्त लाभ जर आम्हाला मिळवायचा आहे तर तो लाभ फक्त आम्हाला संतांजवळ मिळेल, संतांजवळ मिळेल. किंबहुना त्या देवाची प्राप्ती आम्हाला संतांशिवाय होणारच नाही. पहा, होणार नाही म्हणजे होणारच नाही. अरे संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही.
विण प्राप्ती नाही, असं कोणी सांगतं? ऐसी वेद देते ग्वाही. वेद शास्त्र पुराण हेच सांगतात की संतांशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. आणि तो जो विशेष लाभ आहे, तो विशेष लाभ म्हणजे यात त्या परमात्म्याची प्राप्ती, ती केवळ संतांजवळ आम्हाला प्राप्त होईल. पहा, आम्ही देवाची प्राप्ती करून घ्यायची, संतांकडे जाऊनच देवाची प्राप्ती करून घ्यायची. मग कुणी जर म्हटलं आम्ही संतांकडे न जाता थेट आम्ही जर देवाकडे गेलो, त्याची भक्ती केली तर आम्हाला देव प्राप्त होणार नाही का? होणार ना, 100% होणार. नाही असं नाही. पण संतांविना प्राप्त झालेला देव, हा मिळालेला देव आम्हाला ते कळणारही नाही आणि त्याचं ज्ञानही आम्हाला होणार नाही. फक्त नावाला आम्हाला देवाची प्राप्ती झाली, आम्ही एवढंच म्हणू. म्हणजे पहा, संतांविना प्राप्त झालेला देव म्हणजे अभ्यासाविना मिळालेली डिग्री. कसं? संतांविना प्राप्त झालेला देव म्हणजे अभ्यासाविना मिळालेली डिग्री. आणि एखादा व्यक्ती जर अभ्यासाविना जर डॉक्टर झाला, थाटला त्यांना दवाखाना, नुसताच डॉक्टर आहे पण त्याला त्यातलं माहिती काहीच नाही, त्याचा काय उपयोग होणार? एखादा खोकल्याचं औषध दे मागायला गेला, तो द्यायचा जुलाबाचं औषध. म्हणजे पहा, संतांविना प्राप्त झालेला देव म्हणजे अभ्यासाविना प्राप्त झालेली डिग्री. देव मिळवायचा आहे, आम्ही फक्त संतान मार्फत जाऊनच आम्ही देवाची प्राप्ती करून घ्यायची. इतर थेट देवाकडे जाऊन देवाची प्राप्ती करून घ्यायची नाही. पहा, नाथरायणी भागवतामध्ये एक सुंदर उदाहरण दिलंय की आम्ही पाणी समुद्राचंच पितो. आपण काय करतो? पितो सर्वजण आपण पाणी समुद्राचंच पितो. पण ते पाणी पित असताना आपण थेट ते पाणी समुद्राकडून घेत नाही. पाणी, ते समुद्राचं पाणी मेघाच्या मुखात जावं लागतं आणि मेघाच्या मुखातून जेव्हा ते पृथ्वीवर पडतं तेव्हा ते आपण पाणी पितो. मग ते पाणी कुठलं असतं? ते पाणी समुद्राचंच आहे. तसा देव आम्ही थेट जाऊन मिळवायचा नाही. आम्ही काय करायचा? संतांकडून जाऊन काय करायचा? थेट आम्ही देव मिळवायचा. जसं पाणी आम्ही थेट समुद्राचं पाणी पित नाही, थेट पित नाही. थेट जर प्यायला गेलो तर ते खरट लागल. जे पाणी पितो आम्ही ते समुद्राचंच आहे, फक्त ते मेघाच्या मुखातून येतं. तसंच देव आम्ही थेट मिळवायचा नाही, देव आम्ही मिळवायचा संतांच्या मार्फत मिळवायचा. आणि तो लाभ केवळ संतांजवळ आहे. जेथे जावे तेथे कपाल सरीसे, लाभ तो विशेष संत संगे. पहिल्या चरणाला एवढा वेळ गेलेला आहे. संपूर्ण जर अभंग सोडवायचा म्हणला तर दिवस आपल्याला इथंच मावळल. म्हणून आजच्या सेवेला इथंच विराम देऊन आजची सेवा आज इथंच थांबवू. आजची सेवा ही आपले रामचंद्र दादा अस्पे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजची ही आपली सेवा आहे. पुण्यतिथी आज आहे. पुण्यतिथी म्हणजे नेमकं काय? पुण्यतिथी कशाला म्हणतात? पुण्यतिथी म्हणजे आजची जी तिथी आहे, आजची तिथी अगोदर सामान्यच होती, तिला काही विशेष महत्त्व नव्हतं. पण आजच्या तिथीला एक पुण्यात्मा आपल्या स्वस्वरूपाला गेला. कुठं? आजच्या तिथीला. म्हणून आज ती तिथी काय झाली? पुनीत झाली. एका आत्म्याच्या आपल्या स्वस्वरूपाला जाऊन मिळण्याबाबत ती काय झाली? ती तिथी आज पुण्य झाली, म्हणून तिला पुण्यतिथी म्हटलं जातं. पहा, प्रत्येकानं आपण जिथून आलो तिथं जाण्यामध्ये सुख आहे. पहा, आपण जिथून आलो तिथं जाण्यामध्ये सुख आहे. आपण कुठून आलोत? आपण परमात्मा तत्व आहोत. त्या परमात्म्याचा, देवाचा आपण अंश आहोत. मामे अंशो जीवलोके जीवभूता सनातना. प्रत्येक जीव त्या परमात्म्याचा अंश आहे आणि परत त्याला जाऊन मिळल्याशिवाय सुख नाही. त्याला जाऊन मिळाल्याशिवाय सुख नाही. पहा, दगड असतो एक दगड, तो पृथ्वीचा अंश आहे. पृथ्वी तत्वाचा अंश आहे. दगड वर फेकला परत जाऊन कुठं भेटतो? पृथ्वीला जाऊन भेटतो. अग्नी हा आकाशाचा अंश आहे. मग अग्नी पेटल्यानंतर धूर कुठं जातो? आकाशात वर जातो. प्रत्येकानं आपण जिथं आलो तिथं गेल्याशिवाय सुख नाही. तसं आपण त्या परमात्म्याचा अंश आहोत आणि आपण शेवट त्या परमात्म्याला जाऊन मिळाल्याशिवाय सुख नाही. तुका म्हणे ठाया जाई आपुल्या
आलिया. जिथून आपण आलो तिथं गेल्याशिवाय सुख नाही. मग आजची ही पुण्यतिथी म्हणजे एक पुण्यात्मा आजच्या स्थितीला काय झाला, आपल्या स्वस्वरूपाला जाऊन मिळाला, त्या परमात्मा तत्वामध्ये जाऊन मिळाला, म्हणून ती तिथी काय झाली, पुनीत झाली, म्हणून तिला पुण्यतिथी म्हणतात. विठोबा जय जय विठोबा झालेली ही सेवा संत स्वरूप मल्लाप्पा महाराजांच्या चरणी, संत स्वरूप आबासाहेबांच्या चरणी, संत स्वरूप भाऊसाहेबांच्या चरणी अर्पण करून आजच्या सेवेला आज इथंच विराम देतो. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसो पाऊले श्री गुरूंची किंबहुना केले, धर्म कीर्तन सिद्धी नेले, तेथ जे उरले माझे पायी कपन तुका म्हणे, हेची करावी मिरासी बळी संतापायी द्यावा जीव, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराळे मूळ नुपजे तेथ. तुका म्हणे हेची करावी मिरासी बळी संतापायी द्यावा जीव. तुका हरी
अपूर्व पुण्यधारी होते साधा म्हणा म्हणा. पूर्व पुण्याचा रे होय साना कोळा पूर्व
आता उठावेचे मना येत नाही उठावेचे मना येत नाही आता दोन्ही आरती चक्रमानो वाळती आज पुरले आज पुरले नवसाधन पावा येताई भाषण अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवती साधू संत मानो वेदना माता आरती ज्ञान राजा हे प्रकाश पुण्य बोले विश्वास राम जनार्दन आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवती साधू संत मानो वेदना माता आरती ज्ञान राजा लोटांगणवस्ती नजरन तुझ्यान पाहि नरूपसुरे प्रेम आलिंगनानंद रोजन वायुवारी झाल रुक्मा ठोपार झाल ही तवावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकून हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी वारी चुकून हरी विठ्ठल रुक्माई ठोपा मागणीचे तुझं प्रति आहे देशी चरित आहे पांडुरंगा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम